गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सन डेव्हलपर्स सोबत। सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये सर्व सुविधा देणारे एनए क्लिअर टायटल असलेले 125 प्लॉट्सचा प्रकल्प, खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड हायवे लगत स्वतःचा ओपन प्लॉट असणं ही भविष्यासाठी अतिशय महत्त्वाची गुंतवणूक तर असेलच, याशिवाय स्वतःचं घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय। चेन्नई सुरत रिंग रोड लगत सन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सनराइज ग्रीन पार्क हा सर्वोत्तम प्रकल्प। या प्रकल्पाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे: भव्य प्रवेशद्वार, अंतर्गत डांबरी रस्ते, ड्रेनेजची सोय, प्रत्येक प्लॉटला पाण्याची व्यवस्था, एमएससीबी डीपी, स्ट्रीट लाईट, वॉल कंपाऊंड, आकर्षक झाडे, बगीचा, वॉकिंग ट्रॅक, सीसीटीव्ही कॅमेरा, कर्जाची सोय उपलब्ध। प्रकल्पालगत शाळा, कॉलेज, दवाखाना, पेट्रोल पंप, मार्केट सुद्धा अगदी हाकेच्या अंतरावर। सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन, संपर्क 91 68 80 09 00। ऑफिसचा पत्ता शॉप नंबर 4, वैभवशाली चेंबर, जुना पुणा नाका, हॉटेल शिवशक्ती जवळ, सोलापूर। सोलापूर शहराचे भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय उमेदवार राम सातपुते यांनी आज महर्षी वाल्मिकी उद्यान येथे सकाळी 7:30 वाजता वाल्मिकी उद्यानमध्ये मॉर्निंग ग्रुपचे सदस्यांना भेटण्यासाठी व वाल्मिकी उद्यानमधील समस्या जाणून घेण्याकरता सदिच्छा भेट दिली। यावेळी वाल्मिकी उद्यानमधील सदस्य सिद्धू गुब्याडकर, चन्नवीर चिट्टे, रामभाऊ गायकवाड यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख, शहर अध्यक्ष नरेंद्र काळे, माजी सभागृह संजय कोळी, राजकुमार पाटील, नगरसेवक राजू भिंगारे, संजय कनके, बाळासाहेब बाळसंदे, राजाभाऊ कबाडे, गणेश तुप समुद्रे, श्रीकांत कांबळे, महादेव हारके, गिरीश अक्कलकोटे, गणेश सुरवसे, यल्लप्पा आवळे, नागेश बडदाळ, नागप्पा ताटी, लक्ष्मीकांत उदगिरी, विजय कोळी, रतन अळसंदे, राजू कनके, बाळू होमकर, बाळासाहेब वाघमोडे, रवी डबरे, बाळू गजली, श्याम खंडेलवाल, लक्ष्मीनारायण दुस्सा, रमेश कंदिकटला, सत्यम दुधनकर, व्यंकटेश जेड्डी, भास्कर इरावत्ती, श्रीधर काळे, साईनाथ कोलूर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी बोलताना राम सातपुते यांनी ज्या काही समस्या असतील त्या आपण निवडणुकीनंतर सोडवू। आमदार विजयकुमार देशमुख यांच्या माध्यमातून येथे झालेले काम अतिशय उत्कृष्ट आहे व त्यांना आपली सदैव साथ राहील असे आश्वासन त्यांनी यावेळी दिलं। निवडणूक देशाची आहे, आपला राम मंदिराचा प्रश्न इतका मोठा मोदीजींनी सोडला, त्यानंतर अनेक प्रश्न काश्मीरमधून 370 हटवला, मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी छोट्या छोट्या व्यक्तींच्या जीवनामध्ये परिवर्तन आलं पाहिजे। उज्ज्वला गॅसच्या योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा विषय असेल, सगळ्या विषयामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये मोदीजींनी सुशासन आणण्याचं काम केलं। त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की मोदीजींचा कार्यकर्ता म्हणून, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी विधानसभेला, लोकसभेला मला पार्टीने संधी दिली, महायुतीचा उमेदवार म्हणून तुमच्या सगळ्यांचे मला आशीर्वाद भेटावेत, मी आपल्याला विश्वास देतो। या ठिकाणी या पार्टीचे सर्व नेते, या ठिकाणी आपले आमदार माननीय विजय मालक देशमुख साहेब आणि सर्व सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनात येत्या काळामध्ये सोलापूरच्या विकासासाठी या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या सोबत, सर्वांच्या मार्गदर्शनामध्ये काम करू आणि जे काही राहिलेले प्रश्न आहे ते आपण सोडवू। इथं उद्योग आले पाहिजे, इथल्या युवकांना इथं काम भेटलं पाहिजे, विमानतळ सुरू झालं की भविष्यामध्ये इथं IT पार्क आलं पाहिजे, त्याच्यासाठी आपण प्रयत्न करू। इथल्या युवकांना रोजगार भेटला पाहिजे, इथं टेक्स्टाईल पार्क चांगलं झालं पाहिजे, गारमेंट पार्क चांगलं झालं पाहिजे, सोलापूरच्या घराघरामध्ये बनणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्याला चांगलं एक नॅशनल लेवलचं एक्झिबिशन सेंटर या ठिकाणी झालं पाहिजे। अशा वेगवेगळ्या पद्धतीने सोलापूरचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, म्हणून आपण सर्व मिळून काम करूया आणि आपल्या सोलापूरला एक चांगलं शहर, सोलापूरला एक विकसित शहर म्हणून भविष्यामध्ये काम करण्यासाठी आपण संधी द्यावी एवढीच विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सोलापूर शहराचे खासदार म्हणून ज्यांनी उमेदवारी भरलेली आहे असे आमचे भारतीय जनता पार्टीचे रामभाऊ सातपुते यांनी आज वाल्मिकी उद्यान येथे रूपभवानी चौक या ठिकाणी सकाळी लोक मॉर्निंग वॉकसाठी या ठिकाणी येत असतात, त्यांची गाठीभेटी होण्याकरता आज रामभाऊ सातपुते, त्यांच्याबरोबर आपले माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख मालक, भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष नरेंद्रजी काळे यांच्या उपस्थितीत आज ह्या वाल्मिकी उद्यानमध्ये
सकाळी एक फिरण्याकरता या ठिकाणी मॉर्निंग ग्रुपचे सदस्य या ठिकाणी उपस्थित राहतात, म्हणून त्यांना भेटण्याचा सुद्धा योग आज रामभाऊ सातपुते यांना आलेला आहे। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।